दरम्यान ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना काय आश्वासनं दिली आहे पाहूयात। तर वचननामा नव्हे तर तो वाचून नामा असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। वचननाम्याचा अधिकार केवळ बाळासाहेबांना आहे, काय वाचलं माहित नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला। पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता। आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे। वचननामा नाही आहे, तो वाचून नामा आहे। पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही। नव्या कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही। ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे आणि खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या, या कन्फ्युजन आणि करप्शनच्या विरुद्ध आमची युती कॅपॅसिटी आणि करेजची युती आहे। या मुंबईला बदलण्याचा एक ध्यास घेऊन या ठिकाणी आता आम्ही युती केली आहे।